नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेत आपण जाणून घेऊ की कोणत्या शापामुळे स्त्री वेळेपूर्वीच विधवा होते आणि असे कोणते कार्य आहेत जे एक पतिव्रता स्त्रीने आपल्या जीवनात कधीही करू नये, ज्यामुळे स्त्रिया वेळेपूर्वी विधवा होतात। सर्व माता भगिनींना विनंती आहे की ही कथा पूर्णपणे अवश्य ऐका। चला, तुमचा जास्त वेळ न घेता कथा सुरू करूया। एकदा भगवान श्रीराम वनवासाच्या काळात आपल्या कुटियेत बसून विश्रांती घेत होते। तेव्हा माता सीता श्रीरामांना विचारतात, हे स्वामी, स्त्री कोणत्या पापामुळे वेळेपूर्वी विधवा होते? भगवान राम म्हणतात, देवी सीते, आज अचानक तुम्ही हा प्रश्न का विचारत आहेस? माता सीता म्हणतात, प्रभू, आज मी पूजा करण्यासाठी फुले तोडायला गेले होते, तेव्हा काही स्त्रिया दिसायला सगळ्याच एकाच वयाच्या वाटत होत्या, पण त्यांच्यातील एक स्त्री विधवा होऊन अत्यंत दुःखी जीवन जगत होती आणि बाकीच्या तिच्याच वयाच्या स्त्रिया आपल्या पतींसोबत सुखाने जीवन व्यतीत करत होत्या। हे दृश्य पाहून माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले। हे स्वामी, यांची उत्तरे तुम्हीच देऊ शकता, कृपया माझे प्रश्न समाधानकारकरित्या सोडवा। हे ऐकून भगवान राम म्हणतात, हे सीते, तुझ्या मनात जे प्रश्न उठले आहेत ते निश्चिंतपणे विचार, मी तुझे सर्व प्रश्नांचे उत्तर देईन। मग देवी सीता म्हणतात, प्रभू, माझा पहिला प्रश्न, कोणती स्त्री वेळेपूर्वी विधवा होते आणि आयुष्यभर दुःखी राहते? दुसरा प्रश्न, कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीही सुखशांती मिळत नाही? आणि तिसरा प्रश्न, ती कोणती वस्तू आहे जी पत्नी आपल्या पतीच्या मागणीनंतरही त्याला देत नाही? हे तीनही प्रश्न ऐकून भगवान राम म्हणतात, देवी, तू ज्या स्त्रियांच्या विषयी बोलत आहेस त्यापैकी एक स्त्री वेळेपूर्वी विधवा होऊन दुःखमय जीवन जगत आहे आणि इतर स्त्रिया आपल्या पतींसह सुखी जीवन जगत आहेत। तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की हे असे का? तर देवी, मला तुम्हाला हे सर्व एका कथेद्वारे समजावून सांगायचे आहे। अतिशय ध्यानपूर्वक ही कथा ऐका, कारण अर्धवट कथा ऐकणाऱ्यांना अर्धवटच ज्ञान मिळते, जे जीवनात कधीच उपयोगी पडत नाही। जर तुम्ही नीट ऐकले तर तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील। मग माता सीता म्हणतात, स्वामी, मी वचन देते की मी संपूर्ण कथा ऐकेन आणि जगातील सर्व स्त्रियांपर्यंत ही कथा तुमच्या माध्यमातून पोहोचवेन। हे ऐकून भगवान राम म्हणतात, हे सीते, सर्वप्रथम मी तुम्हाला त्या स्त्रीची कथा सांगू इच्छितो जी सौभाग्यवती राहून सुखी जीवन जगत आहे। ती स्त्री म्हणजे कौशल नरेशाच्या नोकराची पत्नी। त्या नोकराला आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास होता की ती पतिव्रता, चरित्रवान स्त्री आहे। तो तिची सत्तनगरात स्तुती करत असे। भगवान राम पुढे म्हणतात, हे देवी, त्या स्त्रीची चर्चा संपूर्ण नगरात पसरली आणि ही गोष्ट राजाच्या दरबारातही पोहोचली। हे ऐकून राजा नोकराला बोलावतात आणि विचारतात, तू म्हणतोस की तुझी पत्नी एक पतिव्रता, चरित्रवान स्त्री आहे, तुला पूर्ण विश्वास आहे का आणि या गोष्टीचा काही पुरावा आहे का? राजाचे हे बोलणे ऐकून नोकर म्हणतो, महाराज, मला माझ्या धर्मपत्नीवर पूर्ण विश्वास आहे। ती माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही पुरुषाकडे पाहत नाही। हे ऐकून राजाचे एक मंत्री म्हणतात, महाराज, हे कसे शक्य आहे? एक स्त्री कधीच दुसऱ्या पुरुषाकडे पाहणार नाही, असे कसे होईल? मंत्री मग म्हणतो, महाराज, जर मी या नोकराची गोष्ट चुकीची सिद्ध केली आणि त्याच्या पत्नीचे पतिव्रत धर्म खंडित केले तर मला कोणती शिक्षा मिळेल? नोकर म्हणतो, महाराज, जर महामंत्री माझ्या पत्नीचे पतिव्रत धर्म नष्ट करू शकले तर मला फाशी द्या आणि जर ते अपयशी ठरले तर त्यांनाही शिक्षा द्यायलाच हवी। हे ऐकून राजा म्हणतो, मंत्री अपयशी ठरले तर त्यांनाही फाशीची शिक्षा दिली जाईल। मंत्री तयार होतो आणि नोकराला विचारतो, तुझ्या पत्नीपासून कोणती वस्तू आणल्यास तू मानशील की मी तिचे पतिव्रत खंडित केले? नोकर म्हणतो, माझ्या विवाहाच्या वेळी मला हुंड्यात एक मटका आणि एक कतार मिळाली होती। त्या दोन्ही वस्तू माझ्या पत्नीने आजपर्यंत अगदी जपून ठेवलेल्या आहेत, कारण ही दोन्ही वस्तू एक पतिव्रता स्त्रीसाठी सौभाग्याची निशाणी आहेत। जर तू या दोन्ही वस्तू माझ्या पत्नीपासून आणून मला दाखवशील तर मी मान्य करीन की महामंत्रीजी, तुम्ही माझ्या पत्नीचे पतिव्रत धर्म नष्ट केले आहे।
तेव्हा मंत्र्याने नोकराची ही अट स्वीकारली आणि तो मंत्री दरबारातून बाहेर पडून नगरात गेला आणि एका जादूटोणा करणाऱ्या स्त्रीजवळ पोहोचला. जी काम कोणालाही करता येत नसे ते काम ती जादूटोणा करणारी स्त्री करून द्यायची. मग मंत्र्याने तिला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि म्हणाला, कसेही करून त्या नोकराच्या पत्नीशी माझे संबंध बनवून दे. त्याच्या बदल्यात तुला जितके धन पाहिजे तितके धन देण्यास मी तयार आहे. मंत्र्याचे बोलणे ऐकून ती स्त्री म्हणाली, मंत्रीजी, तुम्हाला म्हणणे सोपे वाटत असेल पण तसे अजिबात नाही. ज्या स्त्रीबद्दल तुम्ही बोलत आहात ती एक पतिव्रता नारी आहे. तिला ना धनाचा लोभ आहे नाही वस्तूंचा लालसा. तुम्हाला काय वाटते ती तुम्हाला मटका आणि कतार देईल. मग ती स्त्री म्हणाली, महामंत्री, ती तुमच्या दिशेने थुंकेल. हे ऐकून मंत्री घाबरला आणि म्हणाला, जर तू माझे तिच्याशी संबंध नाही जोडू शकत तर एक काम कर. तिच्या घरी जाऊन तिचा मटका आणि कतार चोरून मला आणून दे आणि तिच्या जांघेजवळ जर काही निशाणी असेल तर ती निशाणी मला सांग. मी तुला तुझ्या मनासारखे इनाम देईन. तुला जितके धन पाहिजे तेवढे धन देईन. फक्त तू माझे हे काम कर. मंत्र्याच्या या बोलण्याने त्या जादूटोणा करणाऱ्या स्त्रीच्या मनात धनाचा लोभ निर्माण झाला आणि तिने म्हणाली, ठीक आहे, मी तुमचे काम नक्की करीन. पण मला तुम्हाला मनासारखे धन द्यावे लागेल. मंत्री म्हणाला, ठीक आहे. मग ती स्त्री वेषांतर करून नोकराच्या घरी गेली आणि नोकराच्या पत्नीला म्हणाली, बेटी, मी तुझ्या पतीची आत्या आहे. अनेक वर्षांनी आले आहे. तेव्हा नोकराची पत्नी म्हणाली, तुम्ही इतक्या वर्षांनी आला असल्यामुळे मी तुम्हाला आधी कधी पाहिले नाही म्हणून मी ओळखू शकले नाही. अशा रीतीने ती स्त्री त्या घरात आत्या बनून राहू लागली. नोकराच्या पत्नीने तिला आत्या समजून खूप आदर सन्मान दिला. पण तिला हे ठाऊक नव्हते की ही जादूटोणा करणारी स्त्री मंत्र्याने तिला फसवण्यासाठी आणि तिचे पतिव्रत धर्म नष्ट करण्यासाठी पाठवली आहे. ती स्त्री त्याच घरात मजेत राहू लागली आणि नोकराच्या पत्नीवर खोटे प्रेम दाखवू लागली. एके दिवशी नोकराची पत्नी स्नान करण्यासाठी स्नानगृहात गेली. थोड्या वेळाने ती स्त्रीही तिच्या मागून गेली आणि तिची कंबर चोळू लागली. त्या पतिव्रता स्त्रीने खूप नकार दिला तरीही ती मानेना आणि म्हणाली, तू मला माझ्या स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त प्रिय आहेस, मना करू नको. अनेक दिवसांनी आपली भेट झाली आहे. असे म्हणत ती स्त्री तिचे मन गुंतवून ठेवू लागली आणि संधी मिळताच तिने त्या पतिव्रता स्त्रीच्या जांघेजवळ असलेला एक तीळ बघितला. तो तीळ पाहून तिचे काम पूर्ण झाले. स्नान करून नोकराची पत्नी घरात कामात गुंतली आणि दरम्यान त्या स्त्रीला मटका आणि कतार चोरण्याची संधी मिळाली. तिने दोन्ही वस्तू चोरल्या आणि पळून जाऊन थेट मंत्र्याजवळ पोहोचली. तिने मटका आणि कतार मंत्र्याला दिले आणि सांगितले की नोकराच्या पत्नीच्या जांघेजवळ ते आहे. मंत्री हे दोन्ही वस्तू घेऊन राजदरबारात पोहोचला आणि म्हणाला, महाराज, मी 2 दिवस नोकराच्या पत्नीबरोबर राहून आलो आहे आणि हा मटका व कतार तिनेच मला दिला आहे. हे ऐकून राजा लगेच दरबार लावतो आणि नोकराला बोलावतो. मग मंत्री मटका आणि कतार दाखवून म्हणतो, महाराज, मी नोकराची अट पूर्ण केली आहे. तसेच सर्व दरबारात सांगतो की नोकराच्या पत्नीच्या जांघेवर तीळ आहे. हे ऐकून नोकर मान्य करतो की आज खरंच माझ्या पत्नीने तिचे पतिव्रत धर्म नष्ट केले आहे. नोकराचा विश्वास पूर्णपणे ढासळला. मग राजाने अटीनुसार त्याला फाशीची शिक्षा सुनावली आणि 21 दिवसांनी फाशी देण्याचा आदेश दिला. 21 दिवस जाऊ लागले आणि शेवटी तो दिवस आला. जेव्हा त्याला फाशीकडे नेण्यात आले तेव्हा त्याला शेवटची इच्छा विचारली. नोकर म्हणाला, महाराज, माझी शेवटची इच्छा आहे की मी अखेरचा एकदा माझ्या पत्नीला भेटू इच्छितो. राजाने त्याला पत्नीला भेटण्याची आज्ञा दिली. नोकर काही वेळ घरात जाऊन आपल्या पत्नीला म्हणाला, तू माझ्याशी फार मोठा विश्वासघात केला. मी तुझ्यावर विश्वास ठेवून राजाच्या दरबारात शर्त लावली होती. मी सर्वांना सांगितले होते की माझी पत्नी पतिव्रता आहे आणि तिचे पतिव्रत कोणीही नष्ट करू शकत नाही. जर कोणीतरी नष्ट करेल तर मला फाशी द्या आणि तू माझे पतिव्रत धर्म नष्ट केले आहेस. आता मला काही दिवसांनी फाशी देण्यात येणार आहे.
तू माझ्याशी विश्वासघात केला आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला घरात एकटी सोडून गेलो होतो. नोकराचे हे बोलणे ऐकून त्याच्या पत्नीने त्याला त्या स्त्रीबद्दल सांगितले जी त्याच्या पतीची आत्या बनून त्यांच्या घरी आली होती. पण नोकराला आपल्या पत्नीच्या बोलण्यावर अजिबातही विश्वास बसला नाही. नोकर पुन्हा राजाच्या दरबारात पोहोचला. मग राजा काही कारणास्तव त्या नोकराची फाशीची शिक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलतो आणि त्याला कैदेत टाकण्याचा आदेश देतो. नोकराची पत्नी आपल्या पतीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी राजदरबारात गणिका म्हणजे नाचणाया गाणाया स्त्रीचे वेषांतर करून पोहोचते. ती राजासमोर नृत्य करण्याची अनुमती मागते. राजाने तिचे सौंदर्य पाहून तिला नृत्य करण्याची परवानगी दिली. राजवाड्यातील सेवकांनी तिच्या नृत्याची व्यवस्था केली. ती पतिव्रता स्त्री जेव्हा नृत्य करू लागली तेव्हा राजा तिच्या नृत्यावर मोहित झाला. राजाने म्हटले, मी तुझ्या नृत्याने खूप प्रसन्न झालो आहे. माग, तुला जे मागायचे आहे ते देईन. तेव्हा त्या नोकराच्या पत्नीने म्हटले, महाराज, आपल्या सभेत एक चोर आहे ज्याने माझी सोनेरी अंगठी चोरली आहे. त्याला फाशीची शिक्षा द्या. हे ऐकून राजा म्हणाला, ठीक आहे, सांग माझ्या दरबारात तुझा चोर कोण आहे, मी त्याला नक्की फाशी देईन. मग ती पतिव्रता स्त्री म्हणाली, महाराज, इतर कोणी नाही. आपले मंत्री यांनीच माझी अंगठी चोरली आहे. आपण त्यांना फाशीची शिक्षा द्या. हे ऐकून मंत्री घाबरला आणि म्हणाला, महाराज, मी शपथ घेतो की मी हिची अंगठी चोरलेली नाही आणि मी आजपर्यंत हिला कधी पाहिलेही नाही. मग मी तिची अंगठी कशी चोरू शकतो, मी आज पहिल्यांदाच हिला पाहत आहे. मंत्री म्हणताच की त्याने तिला आजपर्यंत पाहिले नाही तेव्हा ती पतिव्रता स्त्री आपल्या खऱ्या वेशात आली आणि म्हणाली, महाराज, जर या मंत्र्याने मला कधीच पाहिले नाही तर आपण याला विचारा की हा मटका आणि कतार कुठून आणली. मी त्याच नोकराची पत्नी आहे जो आपल्या राजवाड्यात नोकरी करतो आणि आपण माझ्या निर्दोष पतीला फाशी देण्याच्या तयारीत आहात. म्हणूनच मला गणिकेचा वेश धारण करून या दरबारात यावे लागले. आता मी तुम्हाला या मंत्र्याची सर्व सच्चाई सांगते. या मंत्र्याने माझ्याकडे एक जादूटोणा करणारी स्त्री पाठवली. ती माझ्या पतीची आत्या बनून आली. तिने फसवणूक करून माझ्या जांघेवरील तिळाची खूण पाहिली. तिनेच माझा मटका आणि कतार चोरून या मंत्र्याला दिले आणि या मंत्र्याने त्या स्त्रीला या बदल्यात भरपूर धन दिले. महाराज, माझ्याशी हाच मोठा अन्याय झाला आहे आणि मी आजही पतिव्रता आहे. स्त्रीचे हे बोलणे ऐकून राजाने त्या जादूटोणा करणाऱ्या स्त्रीला बोलावले. राजाच्या भीतीने तिने मंत्र्याची सारी सच्चाई सांगितली. राजाने लगेच त्या नोकराला कैदेतून मुक्त केले आणि त्याच्या जागी मंत्र्याला फाशीची शिक्षा सुनावली. कथा पुढे सांगताना भगवान राम म्हणाले, हे सीते, अशा प्रकारे त्या नोकराच्या पतिव्रता पत्नीने राजाला सांगितले, महाराज, मला माझ्या पतीवर खूप प्रेम आहे. मी एक चरित्रवान स्त्री आहे. मी कधीही माझ्या तोंडाने माझ्या पतीचे नाव घेत नाही. मग भगवान राम म्हणाले, हे सीते, आता तुमचे तिन्ही प्रश्नांचे उत्तर ऐका. पहिला प्रश्न, कोणती स्त्री वेळेपूर्वी विधवा होते? तर जी स्त्री आपल्या तोंडाने पतीचे नाव घेते, पतीला नेहमी नावाने बोलावते, त्या स्त्रिया वेळेपूर्वी विधवा होतात. कारण जर स्त्री आपल्या पतीचे नाव घेत असेल तर पतीचे आयुष्य कमी होते आणि पतीचा मृत्यू लवकर येतो. अशा स्त्रिया आधीच विधवा होतात आणि दुःखाचे जीवन जगतात. तू ज्या स्त्रियांबद्दल बोलत होतीस त्यापैकी एक स्त्री याच कारणामुळे विधवा झाली होती आणि त्यापैकी एक स्त्री होती नोकराची पत्नी जी पतिव्रता होती. ती कधीही आपल्या पतीचे नाव घेऊन बोलत नसे, ज्याच्या कारणाने ती आजही सौभाग्यवती आहे आणि सुखी जीवन व्यतीत करत आहे. आणि ती स्त्री जी वेळेपूर्वी विधवा होऊन दुःखी जीवन जगत आहे ती नेहमी आपल्या पतीला नावानेच बोलवत असे, ज्याच्या कारणाने तिच्या पतीचे आयुष्य कमी होत गेले आणि मग तिच्या पतीचा मृत्यू वेळेपूर्वीच झाला. आज ती स्त्री दुःखी जीवन जगत आहे. म्हणून कोणत्याही स्त्रीने आपल्या पतीचे नाव आपल्या तोंडातून घेऊ नये. आणि तुझा दुसरा प्रश्न होता
कोणत्या स्त्रीला जीवनात कधी सुख मिळत नाही आणि ती पती जिवंत असूनही सदैव दुःखी जीवन जगते, तर समजून घे, ज्या स्त्रिया आपल्या पतीची परवानगी न घेता कुठेही निघून जातात त्या कधीही सुखी जीवन जगू शकत नाहीत. अशा स्त्रिया आयुष्यभर दुःखीच राहतात आणि त्यांना पतीचे प्रेम कधीच मिळत नाही. मग भगवान राम माता सीतेला म्हणतात. तुमचा तिसरा प्रश्न होता की अशी कोणती गोष्ट आहे जी एक पत्नी आपल्या पतीला मागूनही देत नाही, तर समजून घ्या, ती गोष्ट म्हणजे शिवी गाली, जी एक संस्कारी आणि चरित्रवान स्त्री कधीही आपल्या पतीला देत नाही. आणि ज्या स्त्रिया आपल्या पतीला शिवी देतात त्या स्त्रिया कधीही चरित्रवान नसतात आणि अशा स्त्रिया आयुष्यभर दुःखी राहतात, त्यांच्या जीवनात कधी सुख येत नाही आणि वेळेपूर्वीच अशा स्त्रिया विधवा होतात. आणि अशा प्रकारे माता सीता कथा ऐकून आपल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाल्याने संतुष्ट होते आणि म्हणते, काय प्रभू, खरोखरच जी स्त्री चरित्रवान असते ती कधी दुःखी जीवन जगत नाही का? तर भगवान राम म्हणतात, नाही, कारण अशा घरात लक्ष्मीचा सदैव वास असतो आणि ते घर धनसंपत्ती आणि आनंदाने नेहमी भरलेले असते आणि चरित्रवान स्त्रिया नेहमी घराला स्वर्ग बनवतात. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.